हॅलो, सिद्धी फूडमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी दहीवडे बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे, परत दही घेतलेलं आहे, मीठ आहे, साखर आहे, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं। उडदाची डाळ 2 ते 3 वेळा चांगली धुवून घ्यायची आणि मग ती 4 ते 5 तास भिजवून ठेवायची। पाहू शकता 4 ते 5 तासानंतर डाळ चांगली भिजलेली आहे। आता ती मिक्सरमध्ये वाटून घ्यावी। वाटताना पाणी घालू नये। डाळ वाटून घेतली आहे, त्यात थोडे मीठ घालूया। चवीनुसार मीठ टाका। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। पाच मिनिट चांगलं फेटून घेऊया याला। डाळ जर वाटत नसेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही वाटू शकता। आता ही डाळ चांगली फेटून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने डाळ चांगली फेटून घ्यायची। आता आपण गॅसवर तेल तापायला ठेवून देऊया। गॅसवर आपण तेल तापून घेऊया। गॅस मंद आचेवर ठेवूया। आता हाताला थोडं पाणी लावून घेऊया आणि तेलामध्ये गोळे सोडूया पिठाचे। अशा पद्धतीने दुंदून हे तापलेलं नाहीये तेल। तापलं नाही। असे गोळे सोडून देऊया तेलामध्ये। या पद्धतीने वडे तळून घेऊया, थोडे ब्राऊन होईपर्यंत, बदामी कलर येईपर्यंत। आता हे आपले तळून झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। आता आपण अजून बाकीचे थोडे आहेत ते टाकूया। त्याच पद्धतीने हाताला पाणी लावून वडे सोडून देऊया। आता हे आपले वडे सगळे तळून झालेले आहेत। आता हे पण काढून घेऊया। आता हे आपले वडे चांगले तळून झालेले आहेत। आता आपण यांना गरम पाण्यात टाकूया। आता हे कोमट पाणी करून घेतलेले आहे, यामध्ये हे सगळे वडे भिजत टाकूया। 2 ते 3 मिनिटं हे पाण्यामध्ये भिजू द्यायचे। जेवढे राहतील तेवढे।
आता दह्यामध्ये साखर मिक्स करून घेऊया. तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही साखर मिक्स करून घेऊ शकता. तर याप्रमाणे अशी साखर दह्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे. आता ही साखर चांगली मिक्स झाली आहे दह्यामध्ये. आता यामध्ये आपण हे वडे चांगले हे करून टाकूया, पाणी काढून टाकूया. थोडे दाबून हाताने थोडे दाबायचे. आता हे दही वडे याच्यामध्ये 5 ते 10 मिनिटं चांगले भिजू द्यायचे आणि नंतर मग आपण सर्व करूया. आता हे आपले चांगले दही वडे झालेले आहेत, सोक झालेले आहेत दह्यामध्ये. आता आपण ते सर्व करूया, एका बाउलमध्ये काढूया. आपण यावर थोडंसं लाल तिखट